आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। स्वामी रामानंद जी यांना सतलोक दर्शन। सुन बच्चा मैं स्वर्ग की कैसे छोड़ू रीत, गरीबदास गुदरी लगी जन्म जात है बीत। चार मुक्ति बैकुंठ में जिनकी मोरे चाह, गरीबदास घर अगम की कैसे पाऊं थाह। हिम रूप जहां धरणी है रत्न जड़े बोह शोभ, गरीबदास बैकुंठ को तन मन हमरा लोभ। शंख चक्र गदा पदम है मोहन मदन मुरार, गरीबदास मुरली बजे स्वर्ग लोक दरबार। दूधों की नदियां बगे सेत वृक्ष सुभान, गरीबदास मंदल मुक्ति स्वर्गापुरी अस्थान। रत्न जड़ाऊं मनुष्य है गण गंधर्व सब देव, गरीबदास उस धाम की कैसे छोड़ू सेव। ऋग यजु साम अथर्व गावे चारों वेद, गरीबदास घर अगम का कैसे जानो भेद। चार मुक्ति चितवन लगी कैसे बचू ताही, गरीबदास गुप्तार गति हम क्यों द्यो समझाए। स्वर्ग लोक बैकुंठ है या से परे न और, गरीबदास षट शास्त्रा चार वेद की दौर। चार वेद गावे इसे सुरनर मुनि मिलाप, गरीबदास धुरव पौरजेस मिट गए तीनों ताप। प्रहलाद गए तिस लूक को रहे स्वर्गापुरी में झूल, गरीबदास हरि भक्ति की मैं बंचत हूँ धूल। वृंदावन खेले सही रज केसर समतूल, गरीबदास उस मुक्ति को कैसे जाऊं भूल। नारद ब्रह्मा जिसे रटे गावे शेष गणेश, गरीबदास वैकुंठ से और परे को देश। सहस 88 जिसे जपे और 33 सेव, गरीबदास जासे परे और कौन है देव। सुन स्वामी निज मूल गति कह समझाऊं तो ही, गरीबदास काल भगवान को राख्या जगत समोही। तीन लोक के जीव सब विषय वासना भ्रमाया, गरीबदास जिन हमको जपा तीन को धाम दिखाया। जो देखेगा धाम को सो जानत है मुझ, गरीबदास तो से कहूँ सुन गायत्री गुज। कृष्ण विष्णु भगवान को जहड़ाए हैं जीव, गरीबदास त्रिलोक में काल कर्म और शिव। सुन स्वामी तो से कहूँ अगम द्वीप की सैल, गरीबदास पूठे पड़े पुस्तक लादे बैल। पहुमी धरणी आकाश थंब चलसी चंद्र सूर, गरीबदास रज बीरज की कहाँ रहेगी धूर। तारायण त्रिलोक सब चलसी इंद्र कुबेर, गरीबदास सब जात है स्वर्ग पाताल सुमेर। चार मुक्ति बैकुंठ बट फना हुई कई बार, गरीबदास सतलोक को नहीं जाने संसार। कहो स्वामी कित रहोगे 14 भवन बिहंड, गरीबदास बीजक कहा चलत प्राण और पिंड। सुन स्वामी एक शक्ति है अर्धंगी ओंकार, गरीबदास बीजक तहां अनेक लोक सिंघार। जैसे का तैसा रहे प्रलय फना प्राण, गरीबदास उस शक्ति को बार बार कुर्बान। कोटि इंद्र ब्रह्मा जहां कोटि कृष्ण कैलाश, गरीबदास शिव कोटि है करो कौन की आश। कोटि विष्णु जहां बसत है उस शक्ति के धाम, गरीबदास गुल बहुत है अलफ बस्त निहकाम। शिव शक्ति जासे हुए अनंत कोटि अवतार, गरीबदास उस अलफ को लखै सो जाने करतार। सतपुरुष हम स्वरूप है तेज पुंज का कंत, गरीबदास गुल से परे चलना है बिन पंथ। बिना पंथ उस कंत के धाम चलन है मोर, गरीबदास गति ना लखी शंख स्वर्ग पर डोर। शंख स्वर्ग पर हम बसे सुन स्वामी यह सैन, गरीबदास हम सतपुरुष है यह गुल फोकट फैन। जोते कहा सौमय लहा बिन देखे नहीं धीज, गरीबदास स्वामी कहे कहाँ अलफ वह बीज। अनंत कोटि ब्रह्मांड फना अनंत कोटि उदगार, गरीबदास स्वामी कहे कहाँ अलफ दीदार। हद बेहद ना कही तरपी ठोर, गरीबदास निज ब्रह्म की कौन धाम वह पोर। चल स्वामी सर पर चले गंग तीर सुन ज्ञान, गरीबदास बैकुंठ बट कोटि कोटि घट ध्यान। तहां कोटि बैकुंठ है नक सरवर संगीत, गरीबदास स्वामी सुनो गए अनंत युग बीत। प्राण पिंडपुर में धसो गए रामानंद कोटि, गरीबदास उस स्वर्ग में रहो शब्द की ओट।
तहां वहां चित चक्रित भया, देख फजल दरबार। गरीबदास सिजदा किया, हम पाए दीदार। तुम स्वामी में बाल बुद्धि, भ्रम कर्म किए नाश। गरीबदास निज ब्रह्म तुम, हमरे दृढ़ विश्वास। सुन बेसुन से तुम परे, उरे सो हमरे तीर। गरीबदास सरबंग में, अभिगत पुरुष कबीर। कोटि कोटि सिजदे करे, कोटि कोटि प्रणाम। गरीबदास अनहद अधर, हम पर से तव धाम। सुन स्वामी एक गलगुज, तिल तारी पल जोर। गरीबदास सर गगन में, सूरज अनंत करोर। शहर अमान अनंतपुर, रिमझिम रिमझिम होय। गरीबदास उस नगर का, मर्म न जाने कोय। सुन स्वामी कैसे लखो, कह समझाऊं तो है। गरीबदास बिन पंख उड़े, तन पर शीश न होय। रवनपुरी एक चक्र है, तहां धनंजय बाय। गरीबदास जीते जन्म, याकुलेत समाय। आसन पदम लगाय कर, भिरंग नाद को खींच। गरीबदास अचवन करे, देवदत्त को एंच। काली उन कुलिन रंग, जाके दो फुन धार। गरीबदास कुरम्भ सिर, तास करे उद्गार। चिश्मे लाल गुलाल रंग, तीन गिरह नाभि पेज। गरीबदास वह नागनी, हौनन देवे रेज। कुंभक रेचक सब करे, उन करत उद्गार। गरीबदास उस नागनी को, जीते कोई खिलार। कुंभक कर रेचक करे, फिर टूटत है पौन। गरीबदास मंडल गगन, नहीं होत है गौन। आगे घाटी बंद है, इला पिंगला दोय। गरीबदास सुषमन खुले, तास मिलावा होए। गली गली गलतान है, शहर सलेमाबाद। गरीबदास पल बीच में, पूर्ण करूं मुराद। सदा आबाद अमानपुर, चल स्वामी तहां चाल। गरीबदास प्रलय अनंत, फिर ना झंपे काल। अमर चीर तहां पहरत है, अमर हंस सुख धाम। गरीबदास भोजन अमृत, चल स्वामी निज धाम। सतलोक को देख कर, जाना परम प्रभु का भेव। गरीबदास यह धानक है, सब देवन का देव। बोलत रामानंद जी, सुन कबीर करतार। गरीबदास सब रूप में, तुम ही बोलनहार। तुम साहिब तुम संत हो, तुम सद्गुरु तुम हंस। गरीबदास तुम रूप बिन, और न दूजा अंश। मैं भक्ता मुक्ता भया, किया कर्म कुंद नाश। गरीबदास अभिगत मिले, मेटी मन की बास। दोहूं ठोर है एक तू, भया एक से दोय। गरीबदास हम कारणे, उतरे हो मगजोय। नाकी पर झांकी लगी, झांकी बीच द्वार। गरीबदास उस महल चढ़े, उतरे पर ले पार। भाला लगे मिसरी बगे, सुन स्वामी यह साज। गरीबदास पद में मिले, मेटे तन का नाच। कबीर म्हणजे कबीरदेव साहेब यांनी स्वामी रामानंदजी यांना विचारले, स्वामीजी आपण कोणती पूजा करता? स्वामी रामानंदजी म्हणाले की मी वेद व गीतेच्या आधारावर साधना करतो. कबीर साहेबजी यांनी विचारले की वेद व गीता यांच्या आधारे साधना करून तुम्ही कोणत्या लोकात जाल? स्वामी रामानंदजी म्हणाले की मी स्वर्गामध्ये जाईल. कबीर परमेश्वर यांनी पुढे विचारले की स्वर्गामध्ये काय कराल दाता? रामानंदजी म्हणाले की तेथे अत्यंत प्रेमळ भगवान विष्णूजी आहेत. त्यांचे दर्शन करीत राहील आणि तेथे दुधाची नदी आहे. तेथे कोणतीही चिंता नाही, काळजी नाही. मी तेथे आनंदाने राहील. कबीर परमेश्वर यांनी विचारले की स्वामीजी आपण स्वर्गामध्ये किती दिवस राहाल? विद्वान पुरुष होते. त्यांना ज्ञान होते. 2 मिनिटांमध्ये समजून गेले. स्वामी म्हणाले की माझी जेवढी भक्तीची कमाई असेल तोपर्यंत राहील. कबीर साहेब यांनी विचारले की त्यानंतर कोठे जाल? रामानंदजी उत्तरले, कर्मांच्या आधारावर न जाणो कोठे कोणत्या योनीमध्ये जन्म होईल. कबीर साहेबजी म्हणाले की स्वामीजी ही साधना तर आपण असंख्य वेळा केलेली आहे. या साधनेमुळे जीव मुक्त होऊ शकत नाही. आपण श्री विष्णूजी यांची साधना करून स्वर्गलोकीत जाऊ इच्छितात. जे साधक ब्रह्म साधना करून ब्रह्मलोकी जातात ते देखील जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्येच राहतात. कारण ब्रह्मलोकी जो महास्वर्ग बनलेला आहे तोही एक दिवस नष्ट होऊन जाईल. गीताजी अध्याय 8 श्लोक 16 हेच सांगत आहे. स्वामी रामानंदजी तर विद्वान पुरुष होते. त्यांना तर श्लोक बोटांवर पाठ होते. स्वामी रामानंदजी म्हणाले की आपण सत्य सांगत आहात, असेच लिहिले आहे. कबीर साहेबजी म्हणाले की मग सांगा जी
कोठे राहाल? नाही तुमचे श्रीकृष्णजी मुरारी राहतील. हे ब्रह्मालोक, विष्णुलोक आदी ठिकाणचे सर्व प्राणी आणि श्री विष्णूजी इत्यादी तीनही देवता देखील नष्ट होतील. मग आपण कोठे राहाल गुरुदेव? मग रामानंदजी विचार करण्यास विवश झाले. परमेश्वर कबीर साहेबजी यांनी विचारले की स्वामीजी, गीताजीचे ज्ञान कोणी सांगितले? स्वामी रामानंदजी उत्तरले की श्रीकृष्णजींनी. परमेश्वर कबीर साहेबजी म्हणाले की स्वामीजी, संक्षिप्त महाभारताच्या द्वितीय खंडात पान नंबर 1531 जुनी आवृत्ती आणि 667 नवीन आवृत्ती लिहिले आहे की श्रीकृष्णजी तर म्हणत आहेत की अर्जुना, मला आता ते गीताचे ज्ञान आठवत नाही. मी पुन्हा तेच ज्ञान सांगू शकत नाही. याबाबत परमेश्वर कबीर साहेबजी यांनी सर्व प्रमाण सांगितले. गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणजे ब्रह्म म्हणत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यह प्रयाती त्यजन देहम सह याती परमाम गतिम. याचा शब्दार्थ असा आहे की गीता सांगणारा ब्रह्म म्हणजेच काल म्हणत आहे की माम ब्रह्म, मज ब्रह्मचे तर इति हे ओम एकाक्षरम ओम. ओम एक अक्षर आहे. व्याहरण उच्चारण करून, अनुस्मरण स्मरण करण्याचे, यह जो साधक, त्यजन देहम शरीराचा त्याग करेपर्यंत म्हणजेच अंतिम श्वासापर्यंत, प्रयाती स्मरण साधना करतो, सह तो साधकच माझ्या परमाम गतीम परमगतीस याती प्राप्त होतो. भावार्थ असा आहे की श्रीकृष्णजी यांच्या शरीरामध्ये प्रेतवश प्रवेश करून ब्रह्म म्हणजेच 1000 भुजा असणारा ज्योतिनिरंजन म्हणजे काल म्हणत आहे की मज ब्रह्मची साधना केवळ एक ओम नामाचा जप मृत्यूपर्यंत करणाऱ्या साधकाला माझ्याकडून मिळणारा लाभ प्राप्त होतो. माझ्या भक्तीचा अन्य कोणताही मंत्र नाही. गीता अध्याय 8 श्लोक 5 ते 7 आणि 13 मध्ये गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी साधना करण्यास सांगितलेले आहे की जो माझी साधना ओम नामाचे स्मरण अंतिम श्वासापर्यंत करतो तो मलाच प्राप्त होईल. यासाठी तू युद्ध देखील कर आणि माझे ओम नामाचे स्मरणही कर. कारण युद्ध हे गर्जना म्हणजे उंच स्वरात गुंगाट करत केले जाते. यासाठी म्हटले आहे की ओम नामाचा उच्चार मोठ्या स्वरात आवाजात करत स्मरणही कर आणि युद्धही कर. नंतर गीता अध्याय 8 श्लोक 6 मध्ये असे म्हटले आहे की हे विधान आहे की अंतसमयी जो ज्या प्रभूचे स्मरण करत शरीराचा त्याग करतो तो त्या प्रभूलाच प्राप्त होतो. गीता ज्ञानदाता प्रभू गीता अध्याय 8 श्लोक 8 ते 10 पर्यंतच्या 3 श्लोकांमध्ये ब्रह्म म्हणजे कालपेक्षा वेगळ्या पूर्ण परमात्म्याविषयी म्हणजे परमदिव्य पुरुष परमेश्वर म्हणजेच पूर्ण ब्रह्म सांगत आहे की जर कोणी त्यांची साधना करत शरीराचा त्याग करतो तो त्याच पूर्ण परमात्मा म्हणजे परमेश्वर यांना प्राप्त करतो. त्यांच्यापासूनच पूर्ण मोक्ष, सतलोक प्राप्ती आणि परमशांती प्राप्त होते. यासाठी त्या परमेश्वराला शरण जा. गीता अध्याय 18 श्लोक 62 ते 66 आणि 15व्या अध्यायातील श्लोक 4. मी गीता ज्ञानदाता ब्रह्म देखील त्यांच्याच शरणात आहे. हे सर्व प्रमाण समक्ष पाहिल्यानंतर रामानंदजी यांनी आश्चर्यचकित होत दाताखाली बोट दाबून सत्याचा स्वीकार केला. ते म्हणाले की बेटा, जे सत्य आहे ते शास्त्रानुसार तू योग्य सांगत आहेस. आम्हाला कोणीही असे ज्ञानच दिले नाही तर आम्ही काय करणार? कबीर साहेबजी म्हणाले की हे सर्व पवित्र गीताजी मध्ये लिहिलेले आहे. 8व्या अध्यायातील श्लोक 8, 9 व 10 आणि 18व्या अध्यायातील श्लोक 62 वाचून पहा. पवित्र गीता आणि वेद सांगणारा ब्रह्म म्हणजे काल म्हणत आहे की अर्जुना, त्या परमात्मा यांना शरण जा, त्यामुळे तुझा पुन्हा मृत्यू होणार नाही. अध्याय 4 श्लोक नंबर 34. यासाठी त्या संतांचा शोध घे जे त्या परमात्मा यांचे परमतत्व जाणतात. त्यांना दंडवत प्रणाम कर. विनम्र व निष्कपट भावाने त्यांचा सत्कार कर. जेव्हा ते तत्वदर्शी संत प्रसन्न होतील त्यानंतर त्यांच्याकडून नामदीक्षा म्हणजे मंत्र माग. त्यानंतर तुझा पुनर्जन्म आणि मृत्यू होणार नाही. पवित्र गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 मध्ये म्हटले आहे की हा उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे. वरच्या बाजूला मूळ म्हणजे आदिपुरुष अर्थात सनातन परमात्मा आहे. खालच्या बाजूला 3 गुण
म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव रूपी शाखा म्हणजे फांद्या आहेत. हा पूर्ण संसार रूपी वृक्ष म्हणजे पूर्ण सृष्टी रचना मी ब्रह्मकाल जाणत नाही. येथे विचार काळामध्ये अर्थात गीताच्या ज्ञानामध्ये मी तुला पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी तू तत्वदर्शी संताचा शोध घे. गीता अध्याय 4 श्लोक 34. त्यानंतर ते तत्वदर्शी संत तुला सर्व सृष्टीच्या रचनेचे ज्ञान आणि सर्व प्रभूंची स्थिती योग्य प्रकारे सांगतील. त्यानंतर त्या परमपद परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्याकडे गेलेल्या साधकाचा पुन्हा जन्म मृत्यू होत नाही, म्हणजेच पूर्ण मोक्ष होतो. ज्या परमेश्वराने संसाररूपी वृक्षाची अर्थात सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, त्या परमात्मा परमेश्वराला मी देखील म्हणजे ब्रह्मकाल शरण आहे. त्यामुळे तू त्या परमेश्वराची पूजा कर. स्वामी रामानंदजी म्हणाले की लिहिले तर अगदी असेच आहे बाळा, खरोखर असेच आहे, परंतु सतलोकाबाबत कोणाकडून ऐकले नाही. त्यामुळे हे सत्य असेल यावर विश्वास ठेवायला आता माझे मन तयार नाही. कबीर साहेबजी यांनी विचारले की आपण कशी साधना करता? स्वामी रामानंदजी म्हणाले की मी सर्व शरीर योगाने सिद्ध केलेले आहे. योग अभ्यासाद्वारे मी आतील कमळांमधून भ्रमण करून त्रिकुटीपर्यंत त्रिवेणी पोहोचतो. कबीर साहेब म्हणाले की आपण एकदा त्रिवेणीपर्यंत पोहोचा. तेव्हा रामानंदजी समाधीस्थ झाले, कारण त्यांचा तर नित्य अभ्यास होता. त्रिवेणी येथे गेल्यावर पुढे 3 मार्ग आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये निर्मित ब्रह्मलोकामध्ये प्रवेश करताच 3 रस्ते होतात. अशाच प्रकारे 20 ब्रह्मांडांच्या वर 21व्या ब्रह्मांडामध्येही अशीच व्यवस्था आहे. एक मार्ग समोर ब्रह्मलोकामध्ये निर्मित 3 गुप्त स्थानाकडे जातो, जेथे ज्योतिनिरंजन 3 रूपे घेऊन वास्तव्य करतो. समोरचे जे ब्रह्मरंध्र आहे ते तुमच्या या नामाने उघडणार नाही. हे ब्रह्मरंध्र देखील सतनामाने उघडेल. कबीर साहेबजी यांनी श्वासाद्वारे आपल्या सतनामाचा उच्चार केला. समोरचे द्वार उघडले. कबीर साहेबजी म्हणाले की आता आपणास काल भगवान दाखवतो, ज्याला तुम्ही निराकार म्हणता, जो गीतेमध्ये म्हणत आहे की मी सर्वांना खाईल. अर्जुन, मी कधीही कोणालाही दर्शन देत नाही. मी कधी कोणाच्याही समक्ष प्रत्यक्ष येत नाही. कबीर साहेब म्हणाले की आता तुम्हाला समक्ष काल म्हणजे ब्रह्म दाखवतो. प्रथम एका ब्रह्मांडामध्ये निर्मित ब्रह्मलोकामधील ब्रह्म म्हणजे कालने ब्रह्मा, विष्णू व शिव यांचे रूप धारण केलेले होते ते गुप्त स्थान दाखवले. त्यानंतर ब्रह्मलोक पार करण्याच्या द्वारातून 21व्या ब्रह्मांडामध्ये रामानंदजींना घेऊन गेले. ब्रह्मलोकाच्या पुढे जाणाऱ्या मार्गावरही जे जटाकुंडली सरोवराच्या वर आहे, त्यावर ब्रह्म आपली नजर ठेवतो की त्यातून कोणी सुटून जाऊ नये. 21व्या ब्रह्मांडाचे जे अंतिम लोक आहे ते काल ब्रह्म म्हणजे क्षरपुरुषचे स्वतःचे स्थान आहे. तेथे तो त्या भयंकर रूपामध्ये बसलेला आहे, जे त्याचे वास्तविक रूप आहे. कबीर साहेब म्हणाले की पहा, तो बसला आहे तुमचा निराकार भगवान, आपण ज्यास निराकार म्हणता. योगी ऋषींनी वेदांच्या आधारावर ओम नामाची साधना केली. परमात्मा तर त्यांना मिळालाच नाही आणि सिद्धी प्राप्त झाली. स्वर्गात गेले, महास्वर्गामध्ये गेले, नंतर पशु बनले. म्हणूनच प्रभूला सर्वांनी निराकार मानले आहे की तो दृष्टीस पडत नाही आणि वेदांमध्ये लिहिलेले आहे की भगवान साकार स्वरूपात आहेत. जेव्हा ते पुढे काल म्हणजे ब्रह्म जवळ पोहोचले, तेव्हा कबीर साहेब यांनी आपल्या सारनामसह सतनामाचा उच्चार केला. त्याच वेळी काल म्हणजे ब्रह्मचे शिर खाली झुकले. कालच्या डोक्याच्या वर ते द्वार आहे, जेथून सतलोकामध्ये जाता येते आणि परब्रह्मच्या लोकामध्ये प्रवेश होतो. त्यानंतर एक गुहा म्हणजे भवर गुहा सुरू होते. एक गुहा भवर गुहा कालच्या लोकात देखील आहे. कालच्या डोक्यावर पाय ठेवून कबीरजी यांचे हंस म्हणजे निर्विकारी साधक वर जातात. हा काल त्यांच्यासाठी पायरीचे काम करतो. परब्रह्मचा लोक पार करून कबीर साहेब श्री रामानंदजी यांच्या आत्म्याला सतलोकमध्ये घेऊन गेले. येथेही एक गुहा भवर गुहा आहे. सतलोकामध्ये गेल्यानंतर श्री रामानंदजी यांनी पाहिले की कबीर साहेब म्हणजे कबीरदेव आपल्या वास्तविक रूपामध्ये बसलेले आहेत. तेथे कबीर साहेब यांचे एवढे तेज आहे की एक रोमकुपामध्ये म्हणजे रोमरंध्रामध्ये कोटी सूर्य आणि कोटी चंद्रांच्या एकत्रित प्रकाशापेक्षाही अधिक प्रकाश आहे, परंतु उष्णता नाही.
कबीर साहेब तेथे गेले आणि आपल्याच दुसऱ्या स्वरूपावर चौरी ढाळू लागले. श्री रामानंदजी यांनी असा विचार केला की भगवान तर हे आहेत जे सिंहासनावर विराजमान आहेत आणि हा कबीर येथील कोणीतरी सेवक म्हणजे गण असेल, परंतु हा लोक सर्वांहून निराळा आहे. परमात्मा यांचे तेज फार प्रखर आहे. ते असा विचार करतच होते. इतक्यात परमात्मा यांचे तेजोमय रूप सिंहासनावरून उठून उभे राहिले आणि 5 वर्षीय बालकाच्या रूपामधील परमेश्वर कबीरजी सिंहासनावर विराजमान झाले. परमेश्वरांचे जे वास्तविक तेजोमय रूप दिसत होते ते रूप बालकरूपी कबीर साहेब यांच्यावर चौरी ढाळू लागले. त्यानंतर कबीर साहेबांचे दुसरे तेजोमय रूप बालक असलेल्या कबीर साहेब यांच्या रूपामध्ये सामावले गेले आणि एकटे 5 वर्षीय बालक रूपामधील कबीर परमेश्वर सिंहासनावर विराजमान होते. चौरी आपोआप ढाळल्या जात होत्या. इतक्यात रामानंदजी यांचा आत्मा त्यांच्या शरीरामध्ये पाठवला गेला. त्यांची समाधी भंग झाली. समोर पाहिले तर कबीर साहेबजी 5 वर्षीय बालकाच्या रूपामध्ये बसलेले आहेत. तेव्हा स्वामी रामानंदजी म्हणाले की कहाँ वहां चित चक्रित भया, देख फजल दरबार, गरीब दास सिजदा किया, हम पाए दीदार. तुम स्वामी मैं बाल बुद्धि, भ्रम कर्म किए नाश, गरीब दास निज ब्रह्म तुम, हमरे दृढ़ विश्वास. सुन बेसुन से तुम परे, उरे सो हमरे तीर, गरीब दास सरबंग में अभिगत पुरुष कबीर. कोटि कोटि सिजदे करे, कोटि कोटि प्रणाम, गरीब दास अनहद अधर, हम पर से तव धाम. तुम साहिब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीब दास तुम रूप बिन और न दूजा अंश. मैं भक्ता मुक्ता भया, किया कर्म कुंद नाश, गरीब दास अभिगत मिले, मेटी मन की बास. दोहू ठोर है एक तू, भया एक से दोय, गरीब दास हम कारणे, उतरे हो मग जोय. बोलत रामानंद जी सुन कबीर करतार, गरीब दास सब रूप में तू ही बोलनहार. रामानंद जी म्हणाले की हे परमेश्वर, हे कबीर परमात्मा, हे कबीर करतार, सर्व सृष्टी रचनाहार, आपणच सर्व व्यापक पूर्ण परमेश्वर आहात. दहू ठोड हे एक तू, भया एक से दो, गरीब दास हम कारणे, आये हो मग जो. हे परमेश्वर कबीर, आपण दोन्ही जागी सतलोकात तसेच माझ्या समक्ष आपणच आहात आणि एकापासून 2 रूपे घेऊन आम्हा तुच्छ जीवांसाठी आपण येथे आला आहात. मैं भक्ता मुक्ता भया, कर्म कुंद भये नाश, गरीब दास अविगत मिले, मिट गई मन की बास. रामानंदजी 104 वर्षीय महापुरुष आणि 5 वर्षीय बालक कबीर परमेश्वर यांना म्हणत आहेत की मी आपला दास मुक्त झालो आणि माझ्या मनाचे भ्रमण भटकंती समाप्त झाली आहे. मला परमात्मा यांच्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन झाले. हे पूर्ण परमात्मा कबीर साहेब म्हणजे कबीर देव 4ही पवित्र वेद व पवित्र गीताजी आपलेच गुणगान करत आहेत. स्वतः कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर यांनी देखील म्हटले आहे की बेद हमारा भेद है, मैं ना बेदन के माही, जिस बेद से मैं मिलूं बेद जानते नाही. भावार्थ असा आहे की 4ही पवित्र वेदांमधील ज्ञान पूर्ण परमात्मा यांचेच आहे, परंतु पूजेचा विधी केवळ ब्रह्म म्हणजे ज्योती निरंजन पर्यंतचाच आहे. परमेश्वर कबीर म्हणजे कबीर देव यांच्या पूजा विधीचे ज्ञान व तत्वज्ञान विषयी पवित्र वेद आणि पवित्र गीतामध्ये म्हटले आहे की ते तर कोणी तत्वदर्शी संतच सांगू शकतात, जे स्वतःच परमेश्वर असतात अथवा त्यांनी पाठवलेला वास्तविक प्रतिनिधी असतो. त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून पूर्ण मोक्ष व परम शांती प्राप्त होते.